तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे गाजर हलवा गुलाबजामुन मूस। त्याच्याकरता लागणारं साहित्य आहे गाजरचा हलवा, एक गुलाबजामुन, चॉकलेट सॉस आणि आल्मंड स्लाइस। गाजर हलवा सगळ्यांनाच परिचित आहे, म्हणजे रेग्युलर तुमच्या घरामध्ये गाजर हलवा बनत असतो। पण त्याच्या पुढे काय, गाजर हलवा बनल्यानंतर आपणही काहीतरी त्याच्यामध्ये पण काहीतरी करू शकतो। तर मी जास्ती करून बघितलेलं आहे की फक्त गाजर हलवाच बनवला जातो, त्याच्यामध्ये काही व्हरायटीज वगैरे नाही। तर आज मी एक सिंपल असं व्हरायटीज आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे 2-3 इन्ग्रेडियंट्स एकत्र करून, आपलं साहित्य एकत्र करून मी आपलं एक मूस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याकरता काही नाही, गाजर हलवा आपण जसा बनवतो तसंच बनवायचा। गाजर, एक प्रेशर कुकर घेतला, त्याच्यामध्ये गाजर, किसलेले गाजर, साखर, मिल्क, इलायची पावडर आणि तुमचा खवा, हे सगळं मिश्रण एकत्र करून तुम्ही कुकरला लावून तुम्ही तुमचा गाजर हलवा तयार करू शकता। गाजर हलवा तुमचा तयार झाल्यानंतर बेसिकली असा दिसेल। त्याच्यानंतर मी हा मोल्ड घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आम्ही मूस सेट करणार आहे। त्याच्याकरता मी हे ग्रीसिंग करतोय। ग्रीसिंगसाठी तुम्ही बटर वापरू शकता, तूप वापरू शकता, तुम्ही तेल वापरू शकता। तर मी जरासं एक थोडंसं तूप लावून घेतो। त्यानंतर सर्वात प्रथम त्याच्यामध्ये गाजरचा हलवा टाकतो। गाजरचा हलवा टाकल्यानंतर गुलाबजामुनचे तुम्ही पातळ स्लाइस मारून घ्या। परत एकदा गाजरचा हलवा, अशी आपण एक लेयर देऊया। परत एक स्लाइस, हा तुमचा गाजर हलवा आणि गुलाबजामुनची लेयर लावून मी सेट केलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं सेट करण्याकरता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून थोडंसं ते फर्म होईल, जरासं कडक होईल आणि तुम्हाला काढताना काही प्रॉब्लेम्स येणार नाही। या हिशोबाने फ्रीजमध्ये ठेवतोय। गाजरचा हलवा सेट करण्याकरता ठेवलेला आहे, एक अर्धा तास तो सेट होईल, अर्धा तासामध्ये सेट होईल। अर्धा तास सेट झाल्यानंतर त्याला आपण डिमोल्ड करू म्हणजे त्या मोल्डमधून काढू। एक अर्धा तास झालेला आहे, आपण आता ते डिमोल्ड करून बघूया आपला मूस सेट झालाय का। सेट झालेला आहे। डिमोल्ड केलंय। डिमोल्ड केल्यानंतर थोडं वरती एक चॉकलेट सॉस, थोडंसं आल्मंड। गाजर हलवा गुलाबजाम मूस तयार आहे।
मित्रांनो, आज जो पदार्थ आपण बनवतो आहोत अगदी वेगळा आहे. नाव आहे त्याचं चिला. बेसन आणि मुगाचा चिला. तर हा चिला प्रकार आहे तो बेसिकली बनतो नॉर्थ इंडिया बाजूला. तर तसाच एक पदार्थ जो बेसनाचा बनतो, पण थोडं इनोव्हेशन म्हणून आपण त्यामध्ये मूग वापरतोय. तर साहित्य अगदी सोपं. मूग, बेसन, हळद, तिखट, जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ, जिरं आणि कोथिंबीर तर आहेच, पण त्याबरोबर आपण एक मिरची घेतली आहे. तर सुरुवात करूया आपल्या कृतीला. मिक्सरमध्ये हे मूग जाऊ दे. त्याबरोबर आपण जे हे बेसन घेतलंय ते बेसन 1 चमचा, कोथिंबीर न कापताच मी टाकतोय, अख्खी मिरची एकाच्या 2 तुकडे करून घेतो आणि ते टाकलेत. जिरं साधारण 1 टीस्पून जिरं टाकतोय मी त्यामध्ये. जिंजर गार्लिक पेस्ट 1 टीस्पून, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, तिखट आवडतं तर तिखट जास्त टाकू शकता, आणि सोबत हळद. आता त्याला झाकण लावून तर हे बॅटर आपलं तयार तर होत आहे, पण त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. आणि तर ग्राइंडर झालाय, पण थोडं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यावं लागेल, कारण चिला बनवतो सो चटपट बनवायचं आहे, इन्स्टंट. तर थोडं पाणी जाऊ दे. थोडं पाणी टाकल्यानंतर तर या प्रकारे आपलं हे जे बॅटर आहे चिलाचं तो रेडी आहे. चमचा घेऊया. गॅस ऑन करतोय मी आणि अगदी थोडं तेल घेतलंय. तर मित्रांनो, हे मुगाचं आणि बेसनाचं चिला जो आपण बनवतो त्याचं बॅटर रेडी आहे. पॅन पण तापलाय, तर हे टाकून घ्यायचं. तर हे एका बाजूने चांगलं भाजून तर घेतलंय, दुसऱ्या बाजूने देखील घेऊया. तर जो चिला आपण बनवला होता मुगाचा आणि बेसनाचा तो तयार झालाय. गॅस बंद करून घेतो आणि काढूया आपण एका प्लेटमध्ये. तर प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असा बेसन आणि मुगाचा चिला. मी शेफ स्वप्नाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण झटपट रेसिपीमध्ये बनवणार आहोत पनीर शेजवान समोसा. तर आपण साहित्य बघूया. 1 वाटी मैदा, 1 वाटी पनीर, 2 चमचे शेजवान सॉस, थोडीशी काळी मिरी पूड, समोसे तळण्यासाठी ऑइल, मीठ स्वादानुसार. तर आपण प्रथम पॅन गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये ऑइल घालूया. आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आपलं साहित्य तयार करूया. प्रथम आपल्याला मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालूया आणि थोडीशी काळी मिरी पूड. तेल गरम होतं आपलं, कारण आपल्याला मोहन घालायचं याच्यामध्ये. तोपर्यंत आपण स्टफिंग करून घेऊया. त्याच्यासाठी आधी आपल्याला आपण जे पनीर घेतलं ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. तर आपलं पनीर स्मॅश करून झालं आहे. आपल्याला इतकं लागणार नाही आहे, आपण थोडं काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपला शेजवान सॉस घालायचा आहे. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी पनीर सोबत एकजीव झालं पाहिजे. तर
फ्रेंड्स, आपलं समोसाचं स्टफिंग रेडी आहे. आता आपण समोसाला सुरुवात करूया. हे जे आपण मैदा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि काळी मिरी पूड घातली होती, त्याच्यामध्ये आपण अशी वेल बनवून घेऊया. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम तेल घालायचं आहे 2 चमचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचे आहे. त्याला आपल्याला अगदी आपण कणकेचं पीठ जसं मळतो चपातीसाठी तसंच त्याच ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. आता आपण त्याला स्क्वेअरमध्ये लाटून घेऊया आपला समोसाचा शेप देण्यासाठी. तर ह्याचे आपल्याला अगदी छोटे छोटे समोसे बनवायचे आहेत. असं लाटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं स्टफिंग भरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा त्याला पाण्याचा हात लावायचा. त्याच्यामुळे काय होईल की ते व्यवस्थित चिटकेल आणि जेव्हा तुम्ही ते तेलात सोडाल तळण्यासाठी तेव्हा ते फुटणार नाही. तर आपले समोसे तळून घेऊया. तेलही आपलं गरम झालं. आपला समोसा असा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झाला पाहिजे. छान कलर येतोय. छान गोल्डन ब्राऊन कलर आला आपल्या समोसाला. तर आपले समोसे तळून झालेले आहेत. तर फ्रेंड्स, आपले पनीर शेजवान समोसा रेडी आहे. आपण याला चटणी बरोबर, ग्रीन चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर ही सर्व करू शकतो आणि खूप छान लागतात. तुम्ही नक्की घरी करून बघा आपले पनीर शेजवान समोसे. नमस्कार, मी शेफ गिरीश आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर प्रेक्षक हो, झटपट अशी रेसिपी बनवायची आहे. तर झटपटमध्ये तुम्ही झटपट एखादं थंड स्वीट घरच्या घरी कसं बनवू शकता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण बनवायची आहे कुल्फी, केसर पिस्ता कुल्फी. तर सामान काय काय लागणार आहे ते बघूया. दूध घेतलेलं आहे, मावा आहे, कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी, पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि केसर घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर दुधाला एक उकळी येऊ द्यायची. दूध बऱ्यापैकी बॉईल झालं पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. हे दूध आणि कॉर्नफ्लॉवर ह्याचा घोळ आहे, ह्याला आम्ही स्लरी असं म्हणतो. जेव्हा दूध बॉईल होतं म्हणजे एकदम कडकडीत उकळतं त्यावेळेस मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते त्यात घालायचं आहे. पण सर्वप्रथम त्याच्या आधी आपण दुधाला थोडंसं स्वीट करायचं आहे. त्याच्यासाठी मी कंडेन्स मिल्क यूज करत आहे. तर साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता कंडेन्स मिल्कच्या जागेवर. किती स्वीट तुम्हाला पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये साखर किंवा कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे. आणि हे मिश्रण आपण एक 5 ते 7 मिनटं झालं शिजवत आहोत. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे थोडा मावा आहे. हा मावा तुम्ही ग्रेट करून टाकू शकता किंवा त्याचे क्रम्स जे आहेत कट करून सुद्धा ते त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. मावा घातल्याने कसं हे थिकनेस जे आहे, जी थिकनेस आपल्याला पाहिजे आहे, जो घट्टपणा आपल्याला त्या दुधामध्ये पाहिजे आहे तो लवकर होतो आणि चवीलासुद्धा अगदी सुंदर असं ते लागतं. तर केसर मी घेतलेलं आहे. केसर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे जेणेकरून त्याला सुंदर येल्लो असा रंग केसरचा येणार आहे त्याच्यामध्ये. तर हे काही स्ट्रँड्स आहेत केसरचे.
आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याकडे जे मिश्रण आहे कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं हे त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे असं आपण हे जे मिश्रण आहे हे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। जसं जसं हे शिजत जाईल तसं जसं ते घट्ट होत जाणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे पिस्ते आहेत हे मी पिस्ते बारीक चिरून घेतलेले आहे, तर हे पिस्ते आपण त्याच्यामध्ये घालायचे आहेत। हे अगदी घट्ट असं लिक्विड तयार झालेलं आहे। हे आपल्याला थोड्या वेळासाठी थंड करायचं आहे। थंड झाल्यानंतर ज्या मोल्डमध्ये तुम्हाला कुल्फी सेट करायची आहे, तर आता मी छोटे छोटे बॉल्स घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी कुल्फी सेट करणार आहे। तर हे मिश्रण जे आहे हे थंड झालेलं आहे, ते एक छोट्या छोट्या बॉल्समध्ये मी ट्रान्सफर करून घेतो। एका प्लेटमध्ये काढून आपल्या डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मायनस टेम्परेचरला ठेवायची गरज नाही, 2 किंवा 3 डिग्रीला तुम्ही 1 तासाभरासाठी जरी ठेवलं आणि इन बिटवीन काढून जरा चेक करायचं आणि मग ते तुम्हाला लक्षात येईल की झालं आहे की नाही करून। तर फ्रीज एक तासभर आपल्याला वाट बघायला लागणार आहे। तासाभरानंतर तुम्ही ते काढून सर्व करू शकता। तर मंडळी आपली केसर पिस्ता कुल्फी जी आहे ही तयार झालेली आहे आणि मला खात्री आहे तुम्ही हे लिहून घेतलं असणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघणार आहात। रेसिपी दाखव। या रेसिपीचं नाव आहे साबुदाणा डिझर्ट। वेगळ्याच प्रकारचं डिझर्ट आहे। तुम्हाला साबुदाणे ऐकल्या वाटत असेल काहीतरी नॉर्मल आपली खीर वगैरे, दिसायला तसंच आहे पण काहीतरी एकदम वेगळंच आहे। तुम्ही बघाल पाणी उकळवत ठेवलंय मी, त्या पाण्यात मी भिजलेले ओले साबुदाणे घालतो। जवळजवळ अर्धा 1 तास ते भिजत ठेवलेले मी साबुदाणे ते उकळत्या पाण्यात घातले आहेत मी। ते आता ट्रान्सपॅरंट होतील थोड्या वेळाने आणि वरती फ्लोट व्हायला लागतील, तेव्हा आपल्याला समजेल ते झाले आहेत। दुसऱ्या गॅसवर मी एक तवा घेतलाय, गरम करत घेतलाय भांडं, त्याच्यात मी साखर घालतो डायरेक्टली। त्याच्यात काही तूप नाही काही नाही, डायरेक्ट साखर घातली। ती साखर आपल्याला कॅरमलाइज करायची आहे। कॅरमलाइज म्हणजे थोडी ब्राऊन झाली पाहिजे ती साखर। तुम्ही बघू शकता थोडं थोडं व्हायला लागलंय। तवा जेवढा गरम असेल तेवढं पटकन ते होईल। ब्राऊन व्हायला लागलं की आपण ह्याच्या पुढची रेसिपी दाखवू। आता तुम्ही बघू शकता धूर यायला लागला, याला कॅरमल होत आलंय, साखरेचा पूर्ण ब्राऊन कलर झालाय हे। त्याच्यात आपण पटकन थोडंसं पाणी घालूया, म्हणजे कूलिंग प्रोसेस हीटिंग प्रोसेस थांबेल आणि ते पूर्ण पाण्याला गोल्डन एक कलर येईल मस्त। ह्याच्यात पाणी घातल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं फ्रेश क्रीम म्हणजे मलाई घालतोय। थोडंसं थंड होऊन द्या, हे थंड होईल। आता गॅसवरती काढून मी त्याच्यात थोडंसं फ्रेश क्रीम घालतोय, 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम, दुधाची मलाई। गॅस बारीक करून परत एकदा मी ह्याच्यात ठेवलंय। ते कॅरमली कलर आलाय आपल्याला क्रीमला, फ्रेश क्रीमला। अजूनही गॅसवरती आहे, पूर्ण साखर पण याच्यात डिझॉल्व्ह झाली आहे नीटपणे। ह्याच्यात आता आपण थोडंसं कोकोनट मिल्क घालूया। कोकोनट मिल्क म्हणजे फ्रेशली काढलेलं नारळाचं दूध। नारळाच्या दुधाचा आता वेगळाच फ्लेवर तर येणार आहेच, एक मस्त कोकोनटी फ्लेवर खूप लोकांना आवडतो। कोस्टल लाईन्सवर हे फ्लेवर खूप आवडतात लोकांना, सगळीकडेच आवडतात म्हणा। पण मी तो घातला याच्यात आणि मस्त ते कसं ग्रेव्ही झाली आहे त्याची एक प्रकारची। तोपर्यंत आपले साबुदाणे इकडे शिजले आहेत। तुम्ही बघू शकता हे ट्रान्सपेरंट पण झाले आहेत आणि फ्लोट पण होत आहेत वरती। साबुदाणे पण रेडी आहेत आणि हे आपलं कॅरमल क्रीमसुद्धा रेडी आहे। साबुदाणे आता मी काढून घेतो एका बोलमध्ये। आपण शिजवलेले साबुदाणे इथे सगळे मस्त ट्रान्सपेरंट झाले आहेत। तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट काढले तरी ते दिसणार नाहीत, खूप कमी दिसतील पण आहेत भरपूर। सगळे साबुदाणे मी नीट काढून घेतले आहेत ह्या एका बोलमध्ये। आता आपण जाऊया आपल्या कॅरमल क्रीमकडे। याच्यात 2 प्रकारचे क्रीम्स आहेत, एक तर कोकोनट क्रीम आणि एक तर फ्रेश क्रीम, आणि त्याला आपण कॅरमलाइज करून घेतलं आहे छानपैकी। ह्या क्रीममध्ये आता आपण थोडंसं गॅसवरती काढल्यावर थोडं थंड झाल्यावर थोडंसं मीठ घातलं, जस्ट अ स्मॉल टच ऑफ सॉल्ट। मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे आणि ह्याच्यात आता पोअर करूया आपल्या साबुदाण्यावर। आता तुम्ही बघू शकता थोडे साबुदाणे फ्लोट होतील, थोडे ब्राऊन होतील, मस्त एक वेगळाच त्याला फ्लेवर येईल, कलर येईल। आता डिश आपली ऑलमोस्ट रेडी आहे ही स्वीट डिश। ह्याच्यावर परत एकदा थोडं मस्त कलरसाठी मी फ्रेश क्रीम घालतो। आपलं आधीचं फ्रेश क्रीम होतं ते, जस्ट फॉर सम नाईस कलर।
आणि मग ह्याच्यावर एक फ्रेंच ट्विस्ट देऊया आपण. फ्रेंच फूडमध्ये भरपूर लेमन झेस्ट वापरला जातो. हा लेमनचा बाहेरचा पिवळा भाग फक्त वापरा. किसून घेतो मी ह्याच्यावर. सफेद जास्ती नाही आलं पाहिजे ह्याच्यात. मी लिंबू फिरवून घेतो ह्याच्यासाठी, म्हणजे आपल्याला फक्त फ्रेश येल्लो भाग मिळेल त्याचा. ह्याची एक मस्तच फ्लेवर असते. तुम्ही एक्सपेक्ट नाही करणार की किती चांगला फ्लेवर आहे ह्याचा, पण ह्याला खूपच मस्तच ॲरोमा पण आहे आणि फ्लेवर पण आहे. लेमन झेस्टचा येलो कलर आला ह्याला. मस्त ब्राऊन कलर आहे कॅरमेलचा. व्हाईट कलर साबुदाण्याचा आहे. व्हाईट कलर क्रीमचा आहे. आता त्याच्यात थोडासा मी मस्त पुदिना घालून घेतोय. एक ग्रीन कलर येईल त्याचा मस्त. आणि आता आपला हा मस्त साबुदाणा डिझर्ट रेडी आहे. जीवन